लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासंदर्भात आजची तारीख ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। आजच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार का या संदर्भातील सविस्तर माहिती किंवा अपडेट आलेला आहे आणि तेच आता आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। किंवा तुम्हाला महाडीबीटी वरती जे ई-केवायसी पूर्ण करण्यासंदर्भात अपडेट येत आहे ते नेमकं अपडेट लाडक्या बहीण योजनेसाठी आहे किंवा कशासाठी आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेची जी ई-केवायसी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे का किंवा पोर्टल ओपन झालेलं आहे का, या संदर्भातील सविस्तर माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर पुढच्या आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा 12 तारखेला निधी मंजूर झाल्यासंदर्भात जी-आर आलेला होता, म्हणजे 320 कोटी रुपयांचा, म्हणजे जवळजवळ 319 कोटी 53 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला। 11 तारखेला मंत्रिमंडळ बैठक झाली आणि त्यानंतर 12 तारखेला निधी मंजूर केला। परंतु त्यानंतर लाडक्या बहिणी योजनेच्या खात्यामध्ये योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार या संदर्भात 15 ऑगस्ट ही तारीख बऱ्याच न्यूजवरती सांगण्यात आलेली होती, परंतु 15 ऑगस्टला शासनाने हा हप्ता जमा केलेला नाही। तर आज 17 ऑगस्टच्या औचित्यावर हा हप्ता जमा होऊ शकतो। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या वर्षी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनसाठीचे जे 3000 रुपये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जमा केले होते ती 17 ऑगस्टला जमा केले होते। त्यामुळे आज हा हप्ता संध्याकाळी 5 वाजल्याच्या पुढे म्हणजेच किंवा 4 वाजल्यापासून पुढे महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। कारण आता 12 तारखेपासून आज बघितलं तर 17 तारीख, जवळजवळ 5 दिवस झालेले आहेत आणि कोणताही जी-आर आला तर 5 दिवसानंतर महिलांच्या खात्यामध्ये किंवा कोणत्याही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला किंवा हप्ता जमा व्हायला सुरुवात होते आणि त्याचप्रमाणे आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होऊ शकतो। त्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न होते की ई-केवायसी संदर्भातील ई-केवायसीचं पोर्टल, मला बरेच लाडक्या बहिणींचे मेसेज येत आहेत किंवा कमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न येत आहेत की लाडक्या बहिणींचे ई-केवायसीचे जे पोर्टल आहे ते पोर्टल कधी चालू होणार। तर लाडक्या बहिणींचे ई-केवायसीचे पोर्टल तुर्तास तरी बंद आहे, परंतु मागच्या महिन्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक लाईव्ह येत घोषणा केलेली होती की लाडक्या बहिणींचं, त्यांना पत्रकारांनी प्रश्न केलेले होते की बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या लाडकी बहिणी योजनेपासून वंचित आहेत फक्त ई-केवायसी मुळे। कारण मागच्या वर्षी तुम्ही 2 वेळा तारीख सरकारने एक्सटेंड करून सुद्धा काही लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही आणि त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी जे लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे त्याच्यापासून वंचित आहे। तेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की लवकरच आम्ही हे पोर्टल चालू करणार आहोत आणि हे पोर्टल चालू झाल्यानंतर सर्वच महिलांनी, लाडक्या बहिणींनी, पात्र लाडक्या बहिणींनी ई-केवायसी ही करून घ्यायची आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर माननीय अदितीताई तटकरे, महिला व बालविकास मंत्री, यांना प्रश्न विचारण्यात आलेले होते पत्रकारांकडून। तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींची ई-केवायसीचं जे पोर्टल आहे ते पोर्टल जेव्हा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री सांगतील तेव्हापासूनच ते पोर्टल सुरू केलं जाईल, पण लवकरच ते पोर्टल सुरू करणार आहोत असं सुद्धा माननीय अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे। परंतु बऱ्याच महिलांचे तरीही प्रश्न येत आहेत, कारण बऱ्याच महिला महाडीबीटी किंवा महाआयडी जेव्हा पोर्टल ओपन करतात तेव्हा तिथे वरती एक पॉपअप येत असतो की तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या म्हणून। मग तेव्हा बऱ्याच महिलांना असं वाटतं की ती ई-केवायसी लाडक्या बहीण योजनेसाठीच आहे आणि लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी पूर्ण करायची आहे आणि म्हणून बऱ्याच महिलांच्या कमेंट्स आलेल्या आहेत। तर आता ही महाडीबीटी किंवा महाआयडी वरती तुमची ई-केवायसी पूर्ण करण्यासंदर्भात जो पॉपअप येत आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती अशी आहे की ती पॉपअप येत आहे तो टोटल म्हणजे ऑल ओव्हर। आता महाआयडी कशासाठी काढलेला आहे, तुम्हाला सर्व योजनांचा लाभ मिळावा सरकारच्या, यासाठी हा महाडीबीटी पोर्टल हे सुरू केलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या महाडीबीटी पोर्टलची सुद्धा ई-केवायसी करून घ्यायची आहे, म्हणजे सर्वच योजनांचा तुम्हाला लाभ मिळण्यास अडथळा येणार नाही। पुन्हा तुम्ही प्रत्येक योजनांची ई-केवायसी तर करायचीच आहे, परंतु तुम्हाला
महाआयडी वरती सर्व योजनांची माहिती हवी असेल, महाआयडी वरती तुम्हाला काही प्रोसेस करायची असेल तर तुम्हाला KYC महाआयडीची सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. आणि तो पॉपअप आहे तो त्याचा आहे, याच्याशी लाडकी बहीण योजनेचा संबंध नाही. संबंध आहे, तुम्हाला लाडकी बहीण योजना ही सरकारचीच योजना आहे, त्यामुळे ती महाआयडी वरतीच तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे त्याची. परंतु तुम्हाला त्याची KYC तर करायचीच आहे, परंतु लाडकी बहीण योजनेची KYC ही सेपरेट आहे, त्याचं पोर्टल सुद्धा सेपरेट आहे आणि त्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला ती KYC करून घ्यावी लागणार आहे. तर ही लाडक्या बहिणी योजने संदर्भात किंवा KYC संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. लाडक्या बहीण योजनेचं जे मी तुम्हाला सांगितलं की आज हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता लाडक्या बहिणींना मागच्या महिन्यामध्ये जो निधी मंजूर केला होता तो 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला होता आणि आता जो निधी मंजूर केलेला आहे जवळजवळ 120 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे, म्हणजे जास्तीचा निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता बऱ्याच महिला संभ्रमात आहेत की मग एक्स्ट्रा निधी मंजूर केलेला आहे तर रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 पडणार का, असं बऱ्याच महिलांचा संभ्रमात आहेत किंवा त्यांचं म्हणणं असं आहे की जर निधी जास्तीचा मंजूर केलेला आहे तर रक्षाबंधनचं गिफ्ट मिळावं, परंतु फक्त 10 कोटी निधी वरती आहे तो मंजूर केलेला आहे आणि हा जवळजवळ हा 20% महिलांसाठी सुद्धा पुरता नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या निधीमधून तरी तुम्हाला रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून 3000 रुपये मिळणार नाहीत. आता तुम्हाला फक्त लाडक्या बहिणींना फक्त जुलै महिन्याच्या हप्त्याचाच जो इन्स्टॉलमेंट आहे म्हणजे हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता रक्षाबंधनचं गिफ्टचं काय, कारण मागच्या 2024 पासून जशी लाडकी बहीण योजना सुरू झाली, आजचा जुलै महिन्याचा हप्ता हा 25वा हप्ता आहे आणि तेव्हापासून रक्षाबंधनचं गिफ्ट हे 3000 रुपये दिलं जातं, म्हणजे 2 हप्त्याची एकत्र रक्कम ही दिली जाते. मग यावर्षीचं काय असं बऱ्याच लाडक्या बहिणीचं म्हणणं आहे. तर यासाठी सुद्धा राज्य सरकारचे म्हणजे महिला व बालविकास विभाग जे आहे त्याच्याकडे हालचाली चालू आहेत. तुमच्या यासाठी रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून दुसरा GR हा प्रस्थापित केला जाऊ शकतो आणि तुमच्या खात्यामध्ये पुन्हा 1,500 रुपये लवकरच जमा केले जाऊ शकतात. आता दर महिन्यामध्ये 10 ते 15 तारखेच्या मध्ये ही लाडक्या बहीण योजनेची रक्कम जमा होते, परंतु या महिन्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आज जरी पडला तर त्याच्यानंतर थोड्याच दिवसामध्ये लगेचच 5-6 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा पडू शकतो, कारण रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून हे दिलं जाऊ शकतं. कारण जो जास्तीचा निधी मंजूर केलेला आहे 10 कोटी रुपयांचा त्यात आणखी निधी मंजूर करून या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचं गिफ्ट हे दिलं जाऊ शकतं. परंतु या GR वरती रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार नाही, कारण या GR मध्ये फक्त 10 कोटी रक्कम ही जास्त आहे, बाकीची रक्कम ही सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता म्हणूनच जमा केली जाणार आहे. तर मला वाटतं लाडक्या बहिणींना या 3 प्रश्नांची उत्तरे समजली असतील की पहिले म्हणजे लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता आज पडणार का, दुसरा आहे ती म्हणजे KYC संदर्भातील आणि तिसरं आहे ती म्हणजे रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून 3000 रुपये मिळणार का. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आणखी काही तुमचे प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.